आज या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी बार्शी तालुका सकल मराठा समाजाच्या वतीनं या ठिकाणी आज 63वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। हे साखळी उपोषण 63व्या दिवशी सुद्धा चालूच आहे आणि तालुक्यामधनं या उपोषणाला अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळत आहे। आणि म्हणून गरजवंत मराठा समाजाला या ठिकाणी जे ओबीसी मधून जे आरक्षण पाहिजे त्यासाठी हे साखळी उपोषण आहे। परंतु काही राजकीय पुढारी यामध्ये आपला हात धुवून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत। उदाहरणार्थ नामदार छगन भुजबळ साहेब यांनी विनाकारणच यामध्ये तेल ओतण्याचं काम केलेलं आहे। ज्यावेळेस ओबीसीला आरक्षण त्यांना मिळालं त्यावेळेस मराठा समाजानं कुणीही विरोध केलेला नव्हता। परंतु ज्यावेळेस मराठ्यांना गरज पडायला लागलेली आहे आणि या मराठा समाजाच्या मुलांना नोकरीमध्ये म्हणा, कुठल्याही क्षेत्रामध्ये म्हणा, शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणा, जी हेळसांड व्हायला लागलेली आहे त्यासाठी मनोजदादा जरांगे पाटलांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी बार्शी तालुक्याच्या वतीनं आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला बसलेलो आहोत। जरांगे पाटील हे 20 तारखेला आंतरवली सराटीमधनं पायी दिंडीद्वारे जाणार आहेत। बार्शी तालुक्यामधून सुद्धा त्यांना पाठिंबा दर्शवण्यासाठी हजारो सकल मराठा समाजाचे तरुण ज्यांना यायचं असेल त्यांनी आपल्या सगळ्या सोयीयुक्त असं 20 तारखेला निघायचं आहे। आणि म्हणून यामध्ये जर आम्हाला आरक्षण मिळालं नाहीच, जे आरक्षणाला आडवे पडलेले आहेत हे छुपरुस्तुम जे आहेत ते संपूर्ण मराठा समाजाला माहीत झालेले आहेत की आरक्षणाला नेमका विरोध करतोय कोण। आंतरवाली सराटीमध्ये जो मराठ्यावरती लाठीचार्ज झाला त्याच्या पाठीमागचा सूत्रधार कोण आहे हे सुद्धा संपूर्ण मराठा समाजाला माहीत झालेलं आहे। आणि म्हणून मराठा समाज आता शांत बसणार नाही, मराठा समाज आता गप्प बसणार नाही। मराठा समाजाला आरक्षण हे मिळालंच पाहिजे आणि म्हणून हे साखळी उपोषण जे आहे हे साखळी उपोषण 15 तारखेपर्यंत चालणार आहे। बार्शी तालुक्यातलं उपोषण 15 तारखेपर्यंत चालणार आहे आणि आनंद काशीद यांच्या नेतृत्वाखाली या तालुक्यामध्ये मराठा समाजाने जी जनजागृती निर्माण केलेली आहे हे जनजागृती आनंद काशीदच्या पाठीशी हा संपूर्ण मराठा समाज आज ठामपणे उभा राहिलेला आहे। जय जिजाऊ जय शिवराय। मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधलं आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा समाजाचा सरसेनापती मनोज जरांगे पाटील जीवाचं रान करून महाराष्ट्रामध्ये लढत आहेत, समाजामध्ये आरक्षणाप्रती जागृती निर्माण करत आहेत। संपूर्ण मराठा समाज आज जरांगे पाटलांच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा आहे। म्हणून बार्शी तालुक्यातील गरजवंत मराठा तहसील कार्यालयासमोर मागचे 63 दिवस झालं मराठा समाजाचा ओबीसी मध्ये समावेश व्हावा म्हणून आंदोलन करतोय। जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत बार्शीतील मराठा 1 इंच सुद्धा मागे हटणार नाही, ही गोष्ट सर्वप्रथम सरकारनं लक्षात घ्यावी। मराठा समाजाच्या आरक्षणाचा खेळ जो तुम्ही मांडलेला आहे, लक्षात ठेवा, मराठा समाज एक दिवस तुमच्या राजकारणाचा खेळ मोडून टाकल्याशिवाय राहणार नाही, ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात घ्यावी। कारण मराठ्यांना तुम्ही नोटीस देताय, ट्रॅक्टर घेऊन येऊ नका, हे घेऊन येऊ नका, ते घेऊन येऊ नका, अजिबात मराठा समाज ऐकणार नाही। मराठा समाजाकडे जी साधनं उपलब्ध आहेत, जी वाहनं उपलब्ध आहेत त्या वाहनामधून मराठा समाज मुंबईमध्ये येणार आणि मुंबईमधून आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नाही, ही गोष्ट सरकारने लक्षात घ्यावी। त्याच्यामुळं आमची सरकारला हात जोडून विनंती आहे की तुम्ही मराठ्यांना, ट्रॅक्टरवाल्यांना आणि आणखी कुणाला नोटिसा देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका। मराठा समाज आरक्षण घेतल्याशिवाय शांत राहणार नाही आणि आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही। आरक्षण घेणार, आरक्षणाचा लढा हा आम्ही शांततेने लढायचा आमचा मराठ्यांचा प्रयत्न आहे। परंतु सरकारनं आम्हाला नोटिसा वाटून किंवा आणखी काय करून हुसकवण्याचा प्रयत्न करू नये। ज्या वेळेस मराठ्यांना हुसकावलेला आहे
ज्या ज्या वेळेस मराठ्यांना कुणी आव्हान दिलेलं आहे त्यावेळेस मराठ्यांनी त्याच्या सर्व सत्ता व त्याच्या सर्व शक्तीला जशास तसं उत्तर दिलेलं आहे. हा मराठ्यांचा इतिहास आहे. कारण अर्ध्या जगावरती राज्य असणाऱ्या औरंगजेबानं मराठ्यांना चॅलेंज केलं. मराठ्यांचं स्वराज्य संपवण्यासाठी औरंगजेब या महाराष्ट्रामध्ये आलता. इतिहास आहे, लक्षात ठेवा राज्यकर्त्यानो, की तो औरंगजेब ज्याचं अर्ध्या जगावरती राज्य होतं त्याला इथंच अखेरचा श्वास घ्यावा लागला. आणि तुम्ही तर फक्त 3-3.5 लाख मतदारसंघातले निवडून आलेले तुम्ही फक्त आमदार त्या ठिकाणी मंत्री आहात. तुम्ही माजायचं काय कारण नाही, तुम्ही हुरळून जायचं काय कारण नाही. आणि मराठ्यांना चॅलेंज तुम्ही करायच्या भानगडीतच पडू नका. आमची हात जोडून विनंती आहे, पुन्हा पुन्हा आम्ही सांगतोय, मराठा शांततेने आंदोलन करतोय. मराठ्याला शांतच राहू द्या आणि मराठ्यांचं आरक्षण द्या. तुम्ही जर कुठल्या दीडदमडीच्या त्या ठिकाणी नाशिकच्या पुढाऱ्याचं ऐकत असाल आणि मराठ्यांचं आरक्षण डावलत असाल तर त्याला तर आम्ही धडा शिकूच, पण त्याचं कनेक्शन नागपूरपर्यंत आहे. त्या नागपूरपर्यंत असणाऱ्या कनेक्शन सुद्धा आम्ही उद्ध्वस्त करून टाकू मराठा समाज. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. मराठ्यांना आरक्षण द्या, ते पण लवकरात लवकर द्या. मराठ्यांचा वेळ तुम्ही विनाकारण वाया घालवू नका. या निमित्तानं माझी आणखी सरकारला दुसरी विनंती आहे. तुम्हीच सांगताय मराठ्यांना 2 महिन्यात आरक्षण देऊ, 1 महिन्यात आरक्षण देऊ. आरक्षण द्यायची आमची मानसिकता आहे. मराठ्यांना मुंबईला यायची वेळ पडणार नाही. ह्या सगळ्या गोष्टी जरी मान्य असला तरी दुसऱ्या गोष्टीचा तुम्ही डाव खेळताय मराठ्यांच्या सोबत. तो असा, एकीकडे मराठ्याला आरक्षण देतो म्हणायचं आणि दुसरीकडे मात्र सगळी सर्रास नोकर भरती चालू ठेवायची. ती नोकर भरती पहिल्यांदा बंद करा. जोपर्यंत मराठ्याला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत या राज्यामध्ये कुठलीही नोकर भरती त्या ठिकाणी होऊ देऊ नका. नसल तर मराठा समाजाला 16% त्या ठिकाणी एक्स्ट्रा जागा त्या ठिकाणी सोडा आणि मग नोकर भरती ठेवा, अशी आमची मागणी आहे. कारण एकीकडे तुम्ही म्हणायचं आम्ही तुम्हाला आरक्षण देतो आणि दुसरीकडे मात्र तुम्ही जागा भरायच्या. हा असणारा तुम्ही डबल गेम मराठ्यांसोबत करू नका, अशी आमची सरकारला हात जोडून विनंती आहे. अन्यथा मराठा समाज 2024ला मतपेटीच्या रूपात तुमच्यासोबत डबल गेम खेळल्याशिवाय राहणार नाही. त्या ठिकाणी आमचा गनिमत कावा आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. ही गोष्ट तुम्ही सर्वप्रथम लक्षात ठेवावी. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय शिवराय. एक मराठा, एक मराठा.